गावी जायचा म्हणून झोपला पण नाही आज दुपारचा. ते बघा एक्साइटमेंट बघा किती आहे. आपलं कोकणातलं नारळ. उलटा गाडी फुल लोड केलेली आहे बघा. चला आपली पॅकिंग झालेली आहे. 1 वर्ष झाला गावी गेलेलो नाही हो. गेल्या वर्षीच्या आम्ही महिन्यात गेलेलो होतो. आता 1 वर्ष होऊन झालंय कंप्लीट. आता आपली पॅकिंग झालेली आहे. आता हे सगळं सामान बाईक का बांधणार, गावी जायचा म्हणून झोपला पण नाही आज दुपारचा. टोपी घाल. नवीन शूज घेतला ना. दाखव मम्मी, दाखव मम्मी नवीन शूज. हे घेऊन उतरो. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता आम्ही संध्याकाळचे निघालेलो. इथून आता आपण जाणार पहिले अलिबागला. अलिबागला आपला पहिला स्टॉप हा. अलिबागला जेवणार आणि रात्री अलिबागवरून आपण आरामात रत्नागिरीसाठी निघणार. ते बघा एक्साइटमेंट बघा किती आहे. गाडी फुल लोड केलेली आहे बघा. क्रश गार्ड लावलो, सॅडल बॅग लागली, टॉप रॅक लावलो, यावेळी टँक बॅग पण लावली हो. आणि आता बसक जागा कमी पण सामान फुल भरलेलं, फुल लोड आहे. आणि पहिल्यांदाच आपण ही गाडी घेऊन कोकणात जाणार आहोत आपल्या घरी. हां लांबचा प्रवास आणि आपलं कोकणातलं नारळ. तर नारळ फोडूकच लागणार आपणाक. चला नारळ फोडून झालेलो. आता आपण चाललो थेट पहिला अलिबाग आणि नंतर रत्नागिरी. मुंबई ते राजापूरच्या बाईक राईडमध्ये आपलं पहिलं स्टॉप इलेलो आहे अलिबाग सासरवाडी. आता इथे आपण जेवणार आणि रात्री 11-12च्या टायमाला निघणार डायरेक्ट राजापूर. तर मुंबई ते राजापूरचा आपला हा पहिला स्टॉप. जेवण झालंय तर आईस्क्रीम खायतोय आपण. आईस्क्रीम खाऊया. 11:30च्या दरम्यान आपण निघू. 11:30 पावणे 12च्या दरम्यान इथून बाहेर पडून नागोठणेला बाहेर पडू. नागोठणेवरून मुंबई गोवा हायवे पकडून सरळ राजापूर. बघू आता पुढचा स्टॉप कुठे थांबायला लागते. तोपर्यंत आईस्क्रीम खाऊया. चला आपला अलिबागचा स्टॉप झालेला आहे. आता आपण रात्रीचे 11:30 वाजले आणि आपण पुढच्या प्रवासासाठी निघालोय. रात्रभर प्रवास आहे पण मजा येईल. कारण दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास करायला बरं वाटतं. आणि दिवसाचं ऊन आता आपल्याला सहन नाही होणार. त्यामुळे आम्ही रात्रीचा प्रवास करायचा ठरवलेला आहे. आणि त्यासाठी माझी टीम पण तयार आहे. माझे पिलियन रायडर, पिलियन 2 रायडर तयार आहेत. आता आपण निघूया. इथून पुढचा स्टॉप बरोबर 1 तासाने घेऊ. 1 तासाने आपण थांबणार. थोडा 15-20 मिनटं थोडा रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास परत 1 तासाने. चला. ए सोन्या गाडी पडेल. आधी हे हेल्मेट घाल. आधी हेल्मेट घाल. हा मला शिकव. बापसाला शिकव तू पहिला मास्क घालायचा. उलटा घातलाय बाबू. तुम्ही उलटा घातलास मास्क. तुला मी दाखवलं होतं ना कसं घालायचं ते.
पण बाजूला हे हवेचं खाली आलं का बघ. तुम्ही सोलो राईड करत असाल किंवा फॅमिली राईड करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं लोकेशन आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाला तरी लाईव्ह लोकेशन शेअर करून ठेवायचं, जेणेकरून आपण बाहेर असतो तेव्हा आपलं लोकेशन त्यांना समजेल कुठंपर्यंत पोचलो आहे. कारण बाहेर जातो आपण तेव्हा रिस्की सगळ्यांनाच असते, असं काही नाही. पण आपलं लोकेशन कोणा आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला टाकलेलं असेल तर ते बरं पडतं. थांब 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 थांब, पुढे ढकलायला लागेल गाडी, पुढे ढकल, बंद कर.